भंगार विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेने घर खर्चासाठी पोटच्या 2 मुलांची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्यापैकी एका मुलाची विक्री माधवनगर तर दुसऱ्याची कर्नाटकात केल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं। तिसरी मुलगी विक्रीचा प्रयत्न सुरू असताना हा प्रकार उघडकीस आलाय। गंभीर बाब म्हणजे या विक्रीत महापालिकेच्या प्रसूती विभागातील महिला कर्मचारी शिपाई सुरेखा लोंढे, विकत घेणारा माधवनगरातील सचिन गोसावी, यातील एजंट सचिन लोंढे या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे। सुभाषनगर परिसरातील ही महिला कौटुंबिक समस्यांनी त्रस्त आहे। तिच्या लहानपणी आई वडिलांचं निधन झालं होतं। अनाथ झाल्यानंतर तिने भंगार विक्री, कचरा वेचक म्हणून काम केलं। तिचे रोहित नामक तरुणासोबत प्रेमविवाह झाला। त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी अशी अपत्य झाली। मुलांचं संगोपन अवघड झालं होतं। त्यातून 3 मुलांना विकण्याचा तिने निर्णय घेतला। तिची प्रसूती मिरजेतील महापालिकेच्या दवाखान्यात झाली होती। तिथे दवाखान्यातील कर्मचारी सुरेखा हिच्या संपर्कात आली होती। त्यानंतर सुरेखा आणि सचिन लोंढे यांनी 2024 मध्ये 3 अपत्यांपैकी एका मुलाला कर्नाटकात दत्तक म्हणून विकलं। त्यासाठीची दत्तक प्रक्रियाही बेकायदेशीर केली। त्या बदल्यात दोघांनी मुलांच्या आईला 20,000 रुपये आणून दिलं। त्यानंतर दुसऱ्या मुलालाही संशयितांनी माधवनगर येथील सचिन गोसावी याला विकलं। त्याच्याकडूनही आणलेले 20,000 रुपये त्यांना दिले। यानंतर तिसऱ्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी संबंधित महिला काही दिवसांपूर्वी बाल कल्याण समितीकडे आली। आधीच्या अनुभवातून इथेही आपल्याला त्याबद्दल पैसे मिळतील अशी तिला आशा वाटली। तिने पैसे मागितल्याने बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी तिची सखोल चौकशी केली। यावेळी तिच्या बोलण्यात काही संशयास्पद गोष्टी निदर्शनास आल्या। चौकशी अंती संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला।